बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज। धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या सीना कोळगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे गत 15 ते 20 दिवसांपासून चालू असलेल्या प्रवाहामुळे धरणाच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत होती। प्रकल्प, संगोबा, बंधारा, खैरी व नळी नदी आदी ठिकाणांहून पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे सीना कोळगाव धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। गुरुवारी दुपारी 4च्या सुमारास धरण पूर्ण क्षमतेने भरले असून प्रकल्पात 100% पाणीसाठा झाल्यामुळे प्रथम गेट नंबर 1, 8, 20 असे 3 गेट 5 सेंटीमीटरने उचलून 948 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता। धरणात येणाऱ्या पाण्याची आवक जास्त प्रमाणात असल्यामुळे पुन्हा गेट नंबर 14, 15, 13, 16, 17, 3, 5, 11 असे एकूण 11 गेट उघडण्यात आले आहेत। या 11 गेटमधून 3476 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सीना नदी पात्रात सुरू झाल्यामुळे सीना नदी दुथडी भरून वाहत आहे। सीना कोळगाव धरण हे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागावर आहे। या धरणाचा उपयोग धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुका व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी प्रामुख्याने सीना नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सीना कोळगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या 11 गेटमधून पाणी सीना नदी पात्रात सोडण्यात आले। सीना नदीलगतच्या आवाटी, भोत्रा, रोसा, मुंगशी, नाडी, शिंगेवाडी, करंजा, कपिलापुरी, वागेगव्हाण, लोहारा, लव्हे, शिराळा यासह सीना नदीकाठच्या गावातील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा कार्यकारी अभियंता सीना कोळगाव प्रकल्प परंडा यांच्या वतीने देण्यात आला आहे। मागील 4-5 दिवसापासून सीना कोळगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे नगर जिल्ह्यातून येणारी सीना नदी पांढरेवाडी मध्यम होतो। या धरणाची साठवण क्षमता 150.49 दशलक्ष घनमीटर एवढी आहे। हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे 10,200 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। यात परंडा तालुक्यातील 6,800 हेक्टर तर करमाळा तालुक्यातील 3,400 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे। सुपर महाराष्ट्र न्यूजसाठी समीर ओवाळ, परंडा, धाराशिव।